जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक चौथा. समास चौथा. पादसेवन भक्ती. मागील समासामध्ये नामस्मरणाच्या लक्षणांचे विवेचन झाले. आता भक्तीचा चौथा प्रकार जो पादसेवन तो ऐकावा. सद्गतीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी कायेने, वाचाने, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरणसेवा करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात. जन्ममरणाची यातायात कायमची सुटावी म्हणून सद्गुरूंच्या चरणी अनन्य होणे यास पादसेवन म्हणतात. हा संसारसागर तरून जाण्यास सद्गुरूंच्या कृपेवाचून दुसरा उपाय नाही, म्हणून शक्य तितक्या लवकर सद्गुरूच्या चरणाची सेवा सुरू करावी. भवसागर म्हणजे देहासकट सर्व दृश्य व विनाशी वस्तूंचा अनंत समुदाय. आपण त्या समुदायामध्ये जन्मतो, जगतो, रस घेतो आणि अखेर असमाधानात मरतो. त्यामधून बाहेर पडून शांती मिळविण्यासाठी त्यातून बाहेर पडलेल्या पुरुषाचीच मदत हवी, मार्गदर्शन हवे. म्हणून संतपदी स्थिर झालेल्या सद्गुरूच्या चरणी लीन होणे अवश्य असते. सद्गुरूची सेवा म्हणजे त्याने दाखविलेल्या मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेला पात्र करणे होय. सद्गुरूची कृपा म्हणजेच ईश्वर कृपा समजावी. सद्गुरू परमात्मा वस्तू दाखवितो, आत्मसाक्षात्कार करून देतो. सत्य काय, असत्य काय, चांगले काय, वाईट काय, ग्राह्य काय, अग्राह्य काय या सगळ्यांचा विचार सद्गुरूच समजावून सांगतात. त्यांच्याकडून श्रवण केल्याने परमात्मा वस्तूंचे निश्चित ज्ञान अंतःकरणात ठसते. ब्रह्मज्ञान खरे पाहता गुप्तच आहे. अत्यंत समाधान हे त्याचे चिन्ह आहे. अनेक शब्दांनी या समाधानाचे वर्णन करता येते. अशा गुप्त गोष्टी सद्गुरूंच्या सेवा सानिध्यात कळतात. परमात्मा वस्तू डोळ्यांनी पाहता येत नाही, मनाने तिचे आकलन होत नाही, कारण मनाला ती भासत नाही. संग त्यागा वाचून तिचा अनुभव येत नाही. संग शब्द संज धातूपासून बनला आहे. संज म्हणजे चिकटणे, संग म्हणजे वस्तूला मन चिकटणे. संग त्याग म्हणजे एका भगवंता वाचून मन कोणत्याही वस्तूला न चिकटणे. ज्या वस्तूला मन चिकटते तेथे बांधले जाते, म्हणून संग त्याग म्हणजे यच्च यावत दृश्य वस्तूच्या बंधनातून मन मोकळे होणे. मी अनुभव घेतो ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय यांच्या वेगळेपणामुळे दृश्याशी संबंध राहतो, म्हणून तेथे संगत्याग नसतो. दृश्य सर्वस्वी विलीन झाले की अनुभव घेणारा मी नाहीसा होतो. ज्ञेयाबरोबर ज्ञाता देखील नाहीसा होतो. या संगत्यागाच्या अवस्थेत मी अनुभव घेतो ही जाणीव उरत नाही. माझे हे बोलणे स्वानुभवी पुरुषालाच बरोबर कळेल. इतरांना मात्र तो केवळ शब्दांचा घोटाळा किंवा गोंधळ वाटेल. संगत्याग निवेदन म्हणजे देवाला मीपणा अर्पण करणे. विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती, उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत. संगत्याग. परमात्मा वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. बुद्धी, मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्याने, त्यांच्याद्वारा जीव दृश्याला चिकटत असल्याने ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजेच संगत्यागाखेरीज आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. माणसाच्या अहंकाररूपी मी बुद्धीला मन आणि इंद्रिये यांचे गाठोडे आहेत. त्या गाठोड्यात आत बाहेर सारे अनात्मदृश्य भरलेले आहे. तो मी नाहीसा केला की दृश्याचा नायनाट झाला. त्या मीला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे. म्हणून संगत्याग आणि निवेदन एकच समजावे. सामान्य माणसाची सदेह स्थिती असते. मी देहच आहे या घट्ट भावनेने त्याचे सारे व्यवहार घडतात. जगातील सर्व दृश्यांचे केंद्र असलेला देह त्याला अत्यंत खरा वाटतो. त्यामुळे तो अगदी आतून देहाला चिकटलेला असतो, अर्थात त्यामुळेच देहाला बांधलेला असतो. ज्या मनाने देहाचे प्रेम कमी होते त्या मनाने दृश्याचे प्रेम सुटते. देहाचा संपूर्ण विसर पडला की दृश्याचे प्रेम सर्वस्वी नाहीसे होते. या अवस्थेत देह असून नसल्यासारखा होतो. ती देहबंध शून्य अवस्था असते. म्हणून संगत्याग आणि विधेय स्थिती एकच असतात. लिप्त शब्द लिप धातूपासून बनतो. लिप म्हणजे लिंपणे, लेप करणे, माखणे, दूषित करणे, व्यापणे. लिप्त म्हणजे माखलेला, दूषित केलेला, लेप लागलेला. अलिप्त म्हणजे न माखलेला, न दूषित झालेला, मूळ स्थिती जशी या तशीच शुद्ध असलेला. आपली मूळची अवस्था अत्यंत शुद्ध, पवित्र, दृश्याच्या पलीकडे व पूर्ण आहे. परंतु अविद्येच्या प्रभावाने आपण मूळ अवस्था विसरलो आणि या दृश्य अशाश्वत विश्वामध्ये गुरफटून गेलो. आपला जीव आत बाहेर दृश्याने माखला गेला. आपण दूषित झालो. आपले सुख दृश्यामध्ये आहेत या भ्रमाने दृश्य वस्तू हव्याशा वाटू लागतात. या वाटण्याला वासना म्हणतात. वासनेने आपल्याला अपवित्र केले.
दृश्य वस्तू बाधत नाही. तिची वासना मनाला विटाळ करते. वासना क्षय पावली की दृश्याची किंमत राहत नाही. त्याचे आकर्षण लटके पडते. मग दृश्य असून आपल्याला दूषित करीत नाही. म्हणून संगत्याग व अलिप्तपण एकच. सहजातम सहजम म्हणजे आपल्याबरोबर जन्मलेले किंवा जन्मना एव उत्पन्न म्हणजेच जन्मतःच प्राप्त झालेले. जन्मास आलेले मूल अमुक हवे तर अमुक नको असे म्हणत नाही. ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही. तसेच दुःख टाळण्याचा प्रयत्न करीत नाही. जितक्या सहजपणे ते सुखाला तयार असते तितक्या सहजपणे ते दुःखाला तयार राहते. या अवस्थेला वेदांतात सहजस्थिती असे म्हणतात. दृश्य हे मूलतः भ्रम असल्याने ते खरे सुखाचे नाही, तसेच ते खरे दुःखाचेही नाही. म्हणून दृश्याला चिकटलेले मन तेथून संपूर्णपणे सुटून हृदयकमलात स्थिर झाल्यावाचून सुखदुःखांना सहजतेने तोंड देता येत नाही. दृश्यात गुंतलेले मन सुटणे म्हणजेच संगत्याग होय. अर्थात संगत्याग साधला की त्याचे पर्यावसन सहजावस्थेत होते. यासाठी दोन्ही एकच होत. उद अधिक मनस मिळून उन्मन शब्द बनतो. उद म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणे, मुक्त होणे इत्यादी. मनस म्हणजे मन. सामान्य माणसाचे मन जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या 3 अवस्थांमध्येच वावरते. पण 3ही अवस्थात ते दृश्याने भरलेले असते. जागेपणी इंद्रियांच्या द्वारा जे जग आत घेतलेले असते तेच स्वप्नात अवतरते. तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन राहते. साधनी माणूस साधनांच्या हत्याराने मनात भरलेला दृश्याचा भाव कमी करीत जातो. त्यामुळे मन सूक्ष्म बनत जाते. मनाची सूक्ष्मता एका विशिष्ट अंशाला पोहोचली की साधकाला मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव येतो. मनाच्या या अवस्थेला चौथी किंवा तुर्यावस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये एकीकडे स्वस्वरूपाचे भान असते तर दुसरीकडे दृश्य जगताचे भान असते. मनाचा विकास होता होता ते तुर्येपर्यंत पोहोचते. पण याही पुढे विकास होतो. स्वस्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुद्ध मी सुद्धा लीन होऊन केवळ परमात्मा स्वरूप तेवढे उरते. येथे मन मनरूपाने नाहीसे होते. यास उन्मनी म्हणतात. जगत परमात्मा स्वरूप दिसू लागल्याने दृश्य संपूर्ण विलयास जाते. म्हणून संगत्याग आणि उन्मनी दोन्ही अगदी एकच समजावे. अधिक ज्ञा म्हणजे नक्की जाणणे, पूर्ण जाणणे. शास्त्रार्थस्य स्वानुभूयतत्वापादनं विज्ञानम म्हणजे शास्त्रार्थ स्वानुभवारूढ करणे किंवा शास्त्रात वर्णिलेल्या परमात्म स्वरूपाचा स्वतः अनुभव घेणे. विज्ञान म्हणजे सायन्स असा अर्थ जरी केला तरी त्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झालेल्या प्रमेयांनाच ज्ञान म्हणून किंमत असते. परमात्म स्वरूपाचे अनुभवसिद्ध ज्ञान या अर्थाने विज्ञान हा शब्द श्री समर्थांनी येथे योजिला आहे. परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यास काहीही स्थूल किंवा दृश्य स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत आपण दृश्याला चिकटलेले असतो तोपर्यंत आपण परमात्म्याला स्पर्श करू शकत नाही. दृश्याचा संपूर्ण त्याग करणे हा संगत्याग होय. म्हणून संगत्याग व विज्ञान एकदमच प्रकट होतात. अर्थात संगत्याग व विज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपाचा साक्षात अनुभव एकच आहे. ब्रह्मसाक्षात्काराला आणखी वेगळी निरनिराळी नावे आहेत. पण साक्षात्काराने मिळणारे समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न संकेत शब्द समजावे. पण हे सगळे काही सद्गुरूची चरणसेवा केली म्हणजे आपोआप कळायला लागते. श्री सद्गुरूंच्या संगतीत सेवा करून राहिले तर साक्षात्काराची निरनिराळी अंगे आपोआप उघडतात. हा मार्ग आतील आहे, गुप्त आहे. येथे नेयाशी तादाम्य पाहून ज्ञाता त्याचे ज्ञान करून घेतो. असे हे सगळे पादसेवनाने आकलन होते. वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य अथवा मर्म, वेदांत तत्वज्ञान, शैव सिद्धांचा मार्ग, सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य, नादबिंदू शून्यता, अलक्षी लक्ष इत्यादी त्यांचे सिद्धांत, भगवंताच्या मार्गातील विविध अनुभव, शब्दाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी, प्रत्यक्ष असले तरी भ्रम असणारे अनुभव, परमात्म्य वस्तू अशी पारमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत. संतांची संगत लाभली तर ती सर्व कळतात. पादसेवन भक्तीच्या निमित्ताने अशा गुप्त व गूढ गोष्टी उघडपणे स्पष्ट होतात. परमात्म वस्तू प्रगट असून नसल्यासारखी आहे. ती अत्यंत झाकलेली असून मनाला भासते. परंतु ती वस्तू भास व आभास याहून निराळीच आहे. तिचा ओळखण्याचा मार्ग गुरूकडूनच शिकावा लागतो. याचा अर्थ असा
की आपण देहबुद्धीने अथवा मीपणाने त्या वस्तूचा शोध घेऊ लागलो तर ती सर्व ठिकाणी व्याप्त असून देखील आपल्या ज्ञानकक्षेत येत नाही. तसेच क्वचित प्रसंगी आपल्या मनाला तिच्या अस्तित्वाची खूण पटते, परंतु ती सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने मीपणा बाजूस ठेवून तिला कसे पाहावे हे सद्गुरूंपाशीच शिकावे लागते. परमार्थ हा खरा मार्ग, पण तो आत जाण्याचा मार्ग आहे, आज पाहण्याचा मार्ग आहे. आत पाहताना एका आत्मस्वरूपावाचून सर्व काही अनात्मच समजायला हवे, कारण जे जे काही पाहता येते ते आत्मा नव्हे. मीपणाने पाहू जाता आत्मवस्तू पाहता येत नाही, ती अलक्षितच राहते. पूर्वपक्ष आणि सिद्धांत ही वेदांतशास्त्रातील विषय मांडण्याची पद्धत आहे. पूर्वपक्षामध्ये स्वस्वरूपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो, सिद्धांतामध्ये त्याचे निरसन करून स्वरूपसिद्धी केलेली असते. म्हणून श्री समर्थ सांगतात की आत पाहताना जे जे नेयपणाने ज्ञात होईल ते ते सगळे अनात्म्याच्या साम्राज्यात जाते. आत्मवस्तू तशी पाहता येत नाही, ती कशी पाहावी ते लगेच पुढील ओवीत सांगतात. जी वस्तू लक्ष देऊन आतमध्ये पाहावी, ध्यानामध्ये ज्या वस्तूचे ध्यान करावे ती वस्तूच आपण होऊन जावे आणि शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती यांचा आत्मप्रचिताशी मेळ घालावा. आत्मवस्तू पाहताना वेगळेपणाने उडता कामा नये, तद्रूप होऊनच ती पाहावी लागते. असो, स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहे. सारासार विचार केला म्हणजे ते कळतात. व ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर सत्पुरुषाच्या संगतीस राहिल्याने अनुभवास येतील. परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात, शिवाय दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा गोष्टी साध्य करून घेता येतात. तसे येथे नसते. म्हणून सद्गुरूची सेवा करून त्याच्या संगतीत राहिले तर सगळे सहज कळते. सत्य असलेली परमात्म वस्तू तिच्याशी तद्रूप होऊन पाहिली, अनुभवली की असत्य असलेले दृश्य विश्व खरेपणाने उरत नाही आणि दृश्यात जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्म वस्तूचा अनुभव येत नाही. म्हणून अखेर अनुभव घेणाऱ्याच्या आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य याची प्रचिती अवलंबून राहते. पाहणारा कोणी परमात्म वस्तू पाहायला लागतो, परंतु पाहणारा तिच्याशी तद्रूप झाला तरच ती पाहता येते किंवा प्राप्त होते. अशा तद्रूपतेनेच अंगी समाधान बांधते हे समजून असावे. जोपर्यंत द्रष्टा द्रष्टेपणाने वेगळा राहून परमात्म वस्तू अनुभवण्याची धडपड करतो तोपर्यंत तिचे दर्शन होत नाही. द्रष्टा परमात्म वस्तूमध्ये विलीन झाला, ती वस्तूच आपण होऊन राहिला, तेगे तेची आपण व्हावे, म्हणजेच तिचे दर्शन घडते व अंगी समाधान विलसू लागते. समाधानाची अनेक अंगे आहेत. सद्गुरूची सेवा करण्याने ती आपल्या अंगी प्रगट होऊ लागतात. म्हणून सद्गुरूंच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही. प्रयोग म्हणजेच नाना दिव्य वनस्पतींचे सेवन करणे, तसेच नाना मंत्रांचा जप करून सिद्धी मिळविणे आणि यंत्रांची पूजा अर्चा करून इष्टप्राप्ती करून घेणे. साधने म्हणजे ज्ञान, भक्ती, कर्म, योग इत्यादी आत्मज्ञानाचे मार्ग. सायास म्हणजे उपासतापास, व्रते, तीर्थयात्रा इत्यादी शरीर कष्ट. साक्षेप विद्याभास, साक्षेपज्ञान, भक्ती, कर्म, योग इत्यादी आत्मज्ञानाचे मार्ग. सायास म्हणजे उपासतापास, व्रते, तीर्थयात्रा इत्यादी शरीर कष्ट. साक्षेपे विद्याभास म्हणजे मोठ्या प्रयत्नाने अनेक शास्त्रांचा अभ्यास करून विद्यावान होणे. या सर्व गोष्टी व्यवहारात चांगल्या खऱ्या, परंतु सद्गुरूंपाशी राहून जे मिळते त्याच्या तुलनेने वरील गोष्टी कुचकामाच्या असतात. सद्गुरू जे देतो ते त्या गोष्टीस देऊ शकत नाही. परमात्म वस्तूचा अभ्यास करता येत नाही, कारण मीपणा वाचून अभ्यास होत नाही आणि परमात्म्याला मीपणा चालत नाही. परमात्मा स्वरूप साधनाने साध्य होत नाही, कारण साधन करणारा जीव अल्प, त्याचे साधन अल्प आणि साधनाचा काल अल्प आणि परमात्मा तर सर्व दृष्टीने अनंत. अर्थात अल्पाने अल्पपणा सांभाळून अनंताला गवसणी घालण्याचा प्रयत्न कितीही केला तरी त्याला यश येणे शक्यच नाही. या गूढ गोष्टी सद्गुरूचा सहवास झाल्याखेरीज आकलन होत नाही. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूची, संतांची संगत धरावी. संतांच्या संगतीशिवाय परमात्म स्वरूपाच्या अनुभवाचा विषय बोलण्यास जाऊ नये. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सेवेला योग्य स्थाने आहेत. अशा माणसांबद्दल दृढ सद्भावना मनात बाळगावी. हे आहे व्यवहाराचे बोलणे. व्यवहार किंवा परंपरा रक्षण करण्यासाठी मी हे सांगितले.
पण खरे म्हणजे सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणे हेच पादसेवन होय. ही चौथी पादसेवन नावाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ भक्ती आहे असा निश्चित निर्णय मी करतो. या भक्तीने पुष्कळच लोक संसार सागराच्या पैलतीरास पोहोचतात. समास चौथा समाप्त.